सर्वांना नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आपला विषयच आहे थर्ड टेट. मित्रांनो, ही जी आपली लाईव्ह आहे ती सर्व तुमच्या मित्रांपर्यंत अभियोग्यताधारकापर्यंत शेअर करा. त्याचं कारणच असं आहे, काल परीक्षा परिषद पुणे जी आपली MSE ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे की थर्ड टेट हे जे काय आहे त्याचं नियोजन झालेलं आहे. लवकरच ह्याचं नोटिफिकेशन येणार आहे. तरी त्या संदर्भात काही जे काही परीक्षा देणारे आपले अभियोग्यताधारक असतील त्यांनी त्यांची जी काही कोणतीही अभ्यासाची असू नाही तर कागदपत्रांची ती पूर्तता करून तयारीत तुम्ही राहा. कधीही नोटिफिकेशन येऊ शकतं. तर मित्रांनो, याच्या पाठीमागे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की थर्ड टेट ही होणार आहे, मे-जूनच्या दरम्यान होईल. आता ह्याचं नोटिफिकेशन कधी येईल, त्याचा अभ्यास कसा करायचा, ह्या सर्व गोष्टी मी आज रात्री लाईव्ह तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. कारण आज रात्री तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि अभ्यासाचं नियोजन या संदर्भात मी येणार आहे. तर मित्रांनो, मी सूरज हाडके सर. आपण पाहताय थर्ड टेट ही जी काय आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर येथे तुम्हाला दिसत आहे ही जी काय आहे थोडक्यात हेडलाईन्स, तर ती तुम्ही पुन्हा एकदा पहा मित्रांनो. आपले ही जी काय आहे परीक्षा परिषदेचं जे काय वेबसाईट आहे ते आहे, त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता चाचणी 2025 ह्याचं जे काय आहे नोटिफिकेशन ते काही दिवसात येणार आहे. पूर्तता झालेली आहे सगळं, परंतु त्या संदर्भात हे नोटिफिकेशन येण्या अगोदर तुम्ही तुमची सर्व जी काय आहे तुम्ही तयारी करून ठेवा, असं त्यांनी या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, मलाही हे सांगायचे, मागचे व्हिडिओ पाहिले असतील, फक्त तुम्ही अभ्यास करा, बाकी काही करू नका. मी हे 3 महिने झाले सांगतो मित्रांनो. आणि त्या संदर्भातच मी कितीतरी व्हिडिओ बनवलेले आहेत, गेस्ट लेक्चर अरेंज केली होती मित्रांनो. तेही आपल्या जे काही वेबसाईट आहे आपली त्या वेबसाईटवर जाऊन पहा. आपला यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती आहेत लेक्चर आहेत की राज्यामध्ये टॉपर येणारे विद्यार्थ्यांचे, तेही तुम्ही पहा, अवश्य पहा मित्रांनो. पुन्हा पाहू शकता इथे तुम्ही ह्याच्यावरती, हे आपली परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे, त्याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी हे बारकाईने पहा तुम्ही काय सांगितलेलं आहे तिथे. हे जी काय आहे ना त्यावरती सांगितलेलं आहे की कधीही तुमचं हे नोटिफिकेशन येऊ शकतं. तर कधी येईल, तर माझा एक अंदाज आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 एप्रिल. हे बघा, बाण दाखवतो तुम्हाला मी. इथे पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 जी काय, तर ते परीक्षेचं जे काय नियोजन वगैरे काय आहे ते त्यांनी ते दिलेलं आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या, कारण वेळोवेळी मी तुमच्यासाठी लाईव्ह येतोय, मार्गदर्शन करतोय तुम्हाला. फक्त आता माझं एकच सांगणं आहे त्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो, कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करा. ज्यांनी ऐकलं त्यांचं निश्चितपणे त्यांचं 100% श्रेय होणार. एक दुसरी गोष्ट सांगायची मला मित्रांनो, तुम्हाला आवर्जून सांगायची, 2017ची टेट परीक्षा अभ्यास केला नाही केला, 2023ची केला नाही केला, फक्त परीक्षा आली, परीक्षा देणार, 1000 रुपये घालवणार, पुढे नंबर लागला तिथे जाणार, काही नाही. आता हा चान्स आलेला आहे मित्रांनो तुम्हाला पुन्हा 2025मध्ये. डोंट मिस. त्यासाठी तुम्हाला फक्त सेल्फ सर्टिफाय म्हणजेच फक्त तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे मित्रांनो. सेल्फ स्टडी करायचा आहे तुम्हाला मित्रांनो. आता दुसऱ्या टप्प्याचा सेल्फ सर्टिफायची मुदत आज लास्ट आहे, तर ती पाहून घ्या. OTP संदर्भात आलेली आहे सूचना. परंतु फक्त एक सांगायचे, ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता तो सेल्फ स्टडी तुम्हाला महत्त्वाचा आहे मित्रांनो. या संदर्भात मी तुमच्यासाठी ही लाईव्ह घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आणि ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. हे नोटिफिकेशन आता हे 10 दिवसामध्ये, 10 ते 12 दिवसामध्ये 100% येणार आहे. परीक्षा कोण घेणार, अभ्यासाचं स्वरूप कसं असणार, किती प्रश्न किती मार्कांना असणार, हे जे काय ते सगळ्या गोष्टी मी आज रात्री लाईव्हला तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न निश्चितपणाने विचारा. तुमचे काही प्रश्न राहू द्यात, की डॉक्युमेंट संदर्भात राहू द्यात किंवा परीक्षेचं स्वरूप राहू द्यात, परीक्षा कोण कंडक्ट करणार, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी, कोणते विषयाला किती वेटेज, 100% सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार. फक्त तुम्हाला एक गरज आहे ती सेल्फ स्टडी. मित्रांनो, आतापासूनच तुम्ही सेल्फ स्टडीला सुरुवात करा. आणि पुन्हा एकदा सांगतोय, आपला चॅनल आहे हा यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. जर पाहिलं तुम्ही
तर आपण 3 महिने झालं परीक्षा 100% होणार 100% होणार हे सांगतच आलेलो होतो. त्यावेळेस बऱ्याच कॅन्डिडेटने मला फोन केले, महिला भगिनींनी कॉल केले. त्यांना सांगितलं तुम्ही आत्तापासूनच तयारी करा मॅथ्स रिझनिंग. त्यामध्ये रिझनिंग तुम्ही रोज 4 ते 5 तास करा. बरेच विद्यार्थी आहेत की ते 3 ते 4 तास रोज सराव करतायत 3 ते 4 तास. त्यांना आता काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच. पण आता तुम्हाला असं वाटेल की आता परीक्षा आता डिक्लेअर होईल 10-12 दिवसात आणि 45 दिवसानंतर परीक्षा होईल. घाबरू नका, हाडके सर तुमच्या बरोबर आहेत. मित्रांनो, परीक्षा जरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डिक्लेअर झाली तरी 45 दिवसांनी परीक्षा होणार. ठीक आहे, 1.5 महिना. बरं, 1.5 महिना झाला म्हणजे लगेच परीक्षा आपला नंबर येईल का? नाही. परीक्षा ही 15 दिवस चालू शकते, कारण कॅन्डिडेट 3.5 लाखाच्या दरम्यान आहेत. 3.5 लाखाच्या. आता तुम्ही म्हणताल सर की मागेही मुलांनी परीक्षा दिलेली आहे, जॉईन झालेली आहे कॅन्डिडेट 20-25 हजार आतापर्यंत 2017-23च्या बॅचमधून, तरीही ते विद्यार्थी देतात. बरेच विद्यार्थी असे आहेत की 2 वर्षामध्ये ज्यांचं BEd झाले, DEd झाले ते कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे आपण 3.5 लाख हा आपण आकडा धरू. परंतु त्या आकड्याशी आपल्याला काही संबंध नाही. आपला फक्त फोकस सेल्फ स्टडी, बस, बाकी काहीच नाही. सेल्फ स्टडी हा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता रोज किमान 6 ते 7 तास, 1.5 महिना किंवा काय 2 महिने असतील तेवढेच फक्त आयुष्यातले तुम्ही वाया घालवा. फक्त निश्चितपणाने तुम्हाला त्याचं 100% फळ भेटणार. त्यामुळं तुम्ही जे काय आपले आज तुम्ही नियोजन करा. मी रात्री आज लाईव्ह येणारच आहे. त्या लाईव्हमध्ये सांगेलच तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा, तुमच्या दिवसाचं कसं करा. कोण जॉबला असतील तर त्यांनी कशा पद्धतीने नियोजन करा, तर कोण जॉबला असतील त्यांनी अतिशय छान पद्धतीने, ज्या काही गृहिणी असतील त्यांनी कसं नियोजन करा, ह्या संदर्भात मी 100% येणार आहे. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता ही नोटिफिकेशन आलेली आहे. हा ॲरो दिसतोय तुम्हाला, ती वाचून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरही पाहून घ्या. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. 100% तुम्ही निश्चितपणाने आता आजपासून तुम्ही अभ्यासाला लागणार. आज तुमचं नियोजन काय, तर सगळी बुक लिस्टचा पण व्हिडिओ मी पाठवलेला आहे. आणि त्या संदर्भात फक्त तुम्हाला एकच काम करायचे मित्रांनो. मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे एक आव्हान करतोय की वेळ अजून आहे आपल्याकडं. कमीत कमी अजून 1.5 महिना, जास्तीत जास्त 2 महिने आपल्याकडे आहेत. 2 महिने आहेत. त्यासाठी आपल्याला फक्त सेल्फ स्टडी हा करायचा आहे. तुम्ही रोज तुमच्या नियोजनानुसार सेल्फ स्टडी करा. सरावाची खूप महत्त्वाची गरज आहे, ती फक्त बुद्धिमत्तेला. जे IBPS पॅटर्न, परंतु अजूनही परीक्षा कोण घेणार हे डिक्लेअर नाही, पण आपण IBPS पॅटर्ननुसार अभ्यास करायचा, कारण तो हार्ड अभ्यास आहे. तो जर केला तर आपल्याला कोणतीही मग TCS असू नाही तर परीक्षा परिषद असू असे त्यांचे प्रश्न असतील ते निश्चितपणाने 100% सुटणार. त्यासाठी महत्त्वाचं सेल्फ स्टडी. हेच गोष्ट फक्त मला या माध्यमातून सांगायची मित्रांनो. तर पुन्हा एकदा मी सरांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. नोटिफिकेशन एक 10-12 दिवसामध्ये येणार आहे. ऑफिशियल वेब पेजवर त्यांचे जी काय आहे हेडलाईन्स ती आलेली आहे. आणि निश्चितपणाने 100% 2025मध्ये ती टेट परीक्षा ही होणार आहे. आणि आता तुम्ही निश्चिंत राहा. फक्त आता अभ्यास करा. कोणी व्हायबल होऊ नका. आज अभ्यास कमी झाला म्हणून व्हायबल न होता काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुमचा रोजचा जो काय आहे तो अभ्यास चालू ठेवा. कधी 2 तास होईल, कधी 10 तास होईल, निश्चितपणे चालू ठेवा. बाकी काही नाही आहे. तुमचा जे काय प्रयत्न आहेत त्याला निश्चितपणाने यश हे 100% भेटणारच आहे. कारण आपण म्हणतो ना की प्रयत्न केले तर कधीच वाया जात नाही. ठीक आहे, तुमचा 2017चा अभ्यास असेल, काय 2023चा असेल, 2023मध्ये जे कॅन्डिडेट असतील 1-2 मार्कांनी राहिले असतील त्यांनाही मी निश्चित मागे पण सांगत होतो मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही सेकंड फेजचा विचार न करता तुम्ही थर्ड टेटचा अभ्यास चालू करा. कारण सेकंड टेटला तुम्हाला मार्क पडलेले आहेत. त्याच्यावरती तुमचे सगळे जे काय आहेत फॉर्मवर फिलिंग झालेले आहेत. फक्त तुम्हाला आता प्रेफरन्स आहे की तुम्हाला पुन्हा जनरेट करायचे आहेत आणि द्यायचे आहेत. त्यामुळे तिथे तुमचा काही इश्यू नाही. परंतु थर्ड टेटमध्ये तुम्हाला जर चांगली रँक आली आणि निश्चितपणे वरच्या क्वालिफिकेशनला तुमचं सिलेक्शन झालं तर निश्चितपणे तुम्हाला फायदा आहे. याच व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणं आहे. पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.